आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत इगतपुरीच्या लोकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जल जीवन मिशन योजनांची कामं सुरू आहेत। जवळपास करोडोचा निधी या ठिकाणी आला आहे, परंतु आदिवासी संघटनांनी या योजना योग्य पद्धतीने राबवल्या नसल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील या सर्व योजनांचा निधी हा त्यांना ठेकेदारांना अदा करण्यापूर्वी सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे। तर जाणून घ्या नेमकं आदिवासी संघटनांचं नेमकं म्हणणं आहे तरी काय। सरकारला एकच विनंती आहे काही ह्या जेवढे पण इगतपुरी तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशनचे कामं चालू असेल ते एक समिती स्थापन करावे आणि ह्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी ही माझ्या वतीने मी मागणी करतो। इगतपुरी तालुक्याच्या वतीने ही मागणी करतो। तिथं धरण आहे, त्या धरणाचं पाणी विदर्भाला जातं आहे किंवा आपल्या मुंबईला जाते आणि आपलंच पाणी आपल्याला काय येत नाही। हे शासनाने रिक्स घ्यायला पाहिजे, शासनाने थोडंसं त्याच्यावर विचार करायला पाहिजे। आपलं पाणी जर बाहेर भागात जात असेल तर आपला उपयोग काय, अशा गोष्टी आहेत। काही गोष्टी आहे ना, मग आपल्या उपयोगाचं काय। जर शासन जर आपल्यावर जर अन्याय करत असेल त्याला न्याय कोण देणार, शासनाचं काम आहे ना ते। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शेकडो योजना या सुरू आहेत, मात्र या योजनांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। या योजनेचा मुख्य उद्देश होता की सतत एकदा आता योजना केली तर ही योजना 30 वर्ष पुन्हा त्या गावामध्ये योजना करायला नको, ही योजना 30 वर्ष चालली पाहिजे असं नियोजन करून असं पाण्याचा सोर्स शोधण्याचं देखील त्या नियमामध्ये आहे, त्या योजनेमध्ये आहे। मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठीच योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे। ज्या आदिवासींच्या या बहुजन बांधवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, शाळा, वीज, दवाखाने हे अजूनही आदिवासी भागात बघायला मिळत नाही। जे रस्ते झालेत फक्त नावाला फक्त उद्घाटन झालेत, इलेक्शनच्या आधी फक्त पाट्या उभ्या करून ठेवल्या, उद्घाटन केले, ते रस्त्याचे बिलही यांनी वरच्यावरची लोकप्रतिनिधी काढून यांनी त्या रस्त्याच्या नावाचा मलिदा खाऊन घेतला आणि रस्ते जसे तसे पडलेले आहेत। ठेकेदाराने असे काम केलेत की पहिले त्यांनी विहीर घ्या पाहिजे, विहीर घेतल्यानंतर टाकी बांधायला पाहिजे, ते काम न करता त्यांनी पहिले पाईपलाईन करून घेतले, मग ते काम ते पाईपलाईनीतच एंड केले का, बाकीचे विहिरी कोण करील, ते टाके कोण बांधील, याच्यावर सरकार का नाही लक्ष देऊ राहिलं। सरकारला आमची नम्र विनंती आहे की प्रत्येक खेड्यापाड्यांवर जल जीवन मिशनचं पाणी जावा अशी आमची अपेक्षा आहे। पंतप्रधानांनी घोषित केलेलं आहे की हर घर पाणी भेटायला पाहिजे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत प्रत्येक घरात किंवा प्रत्येक खेड्यापाड्यात ती मिशन योजना पोहोचलेली नाही। फक्त इगतपुरी तालुक्याचा जर विचार केला तर जवळपास 90पेक्षा अधिक कामं हे इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सुरू आहेत। करोडोचा निधी देखील या ठिकाणी आलेला आहे, परंतु जी काही ग्रामीण भागातील आदिवासी लोक आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरण्याचं नाव घेत नाहीत। त्यामुळे या ज्या काही जलजीवन मिशन योजनांची जी कामं झाली आहेत त्यामध्ये मोठ्या प्रकारचा जो गैरव्यवहार झाला आहे त्याची चौकशी ही आदिवासी संघटनांकडून होत आहे। त्यामुळे अशा योजनांचा मलिदा नेमका कोण खात आहे याकडे देखील सरकारने लक्ष वेधलं पाहिजे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। इगतपुरीमधील लोकांच्या समस्या आता मांडलेल्या आहेत, याची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।